बीड ऑनलाईन ज्ञानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबसे. 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त खास आपण एक उत्तम प्रशासक, एक समाजसेविका यांच्याशी संवाद साधणार आहोत. बीडमध्ये गेल्या अनेक दिवसापासून एक उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आणि तेवढ्या जबाबदारीनं शासकीय नोकरीमध्ये काम करणाऱ्या अधिकारी आहेत सो प्रियंका गोरे मॅडम, जाधव मॅडम यांच्याशी आपण आज या जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला विशेष कार्यक्रमामध्ये त्यांची संवाद साध. ताई, पहिल्यांदा बीड ज्ञानभूमीला आपलं पहिल्यांदा स्वागत. धन्यवाद. एकंदरीत पाहायला गेलं तर गेल्या अनेक दिवसापासून जागतिक महिला दिन हा जगभरात साजरा केला जातोय. त्याच अनुषंगानं आमच्या काही प्रेक्षकांना तुमच्याविषयी आणि जागतिक महिला दिनाच्या या पूर्वसंध्येला संवाद साधण्यासाठी तुम्ही उपलब्ध झालात, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आहेत. ताई, पाहिलं गेलं तर तुमचं सर्वप्रथम जाणून घेण्याचा प्रयत्न नक्कीच आम्ही या ठिकाणी करणार आहोत. तुमचं शिक्षण कुठं झालं, तुमचं नाव काय आहे आणि सध्याला तुम्ही कोणत्या पदावर काम करता, काय सांगाल? माझं शिक्षण बीडमध्येच झालेलं आहे. शालेय शिक्षण माझं संस्कार विद्यालय, महाविद्यालयीन शिक्षण बलभीम कॉलेज, आणि त्याच्यानंतर मी इंडिया पोस्ट डिपार्टमेंट ऑफ पोस्ट इथे पोस्टल असिस्टंट म्हणून रुजू झाले. सध्या मी सुपरवायझर या पोस्टवर आहे. आणि हे जे फील्ड आहे माझी, ती ऍक्च्युली पब्लिक फील्ड आहे, जिथे की आम्हाला पब्लिकची सेवा करण्याची संधी भेटते आणि त्यामुळे मला इंटरेस्ट त्या फील्डमध्ये आहेच आहे. पण आपल्या फील्डच्या व्यतिरिक्तही आणखी काही अडचणी पब्लिकला आहेत हे मला जाणवलं जेव्हा मी पब्लिकला इंटरॅक्ट झाले. प्रत्येक वेळेला काउंटरला म्हणा किंवा काउंटरच्या बॅक ऑफिसला म्हणा, जेव्हा काही आपल्या समाजातील काही लोकांना, म्हणजे जे की मेन म्हणजे आपलं काय ग्रामीण एरिया आहे, ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचं म्हणजे प्रमाण कमी राहतं आणि त्यातली त्यात आपल्या मराठवाड्यामध्ये लोक साक्षर आहेत परंतु सुशिक्षित नाहीये. तर त्या अनुषंगाने काय होतं, मग कोणाला काही अडचण आली तर त्यांना ती अडचण सोडून द्यायची आपल्या कामाच्या वेळे व्यतिरिक्त. तर त्याच्यातनच मला एक समाजसेवेचा छंद निर्माण झाला. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर गेल्या अनेक दिवसापासून अनेक क्षेत्रामध्ये महिला मुली कार्यरत आहेत. अनेक ठिकाणी काम करताना पाहायला मिळतात. रात्रंदिवस अनेक क्षेत्रामध्ये महिला काम करताना पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर मुली आणि महिलांना कोणत्या क्षेत्रात काम केलं पाहिजे आणि त्या सुरक्षित आहेत का, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? मी आताच म्हटल्याप्रमाणे समाज हा साक्षर झालेला आहे पण सुशिक्षित नाहीये. त्या अनुषंगाने आजही महिलांना, मुलींना एक खालच्या दर्जाचं मध्ये म्हणजे मोजलं जातं आणि एक महिलांना कुठली अशी जिम्मेदारी द्यायची वेळ आली तर त्यावेळेस पार पाडतील का हा प्रश्न पहिला निर्माण होतो. परंतु मी म्हणते की आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात काम करावं. डे नाईट वगैरे अशा गोष्टींचा विचार न करता त्या काम करू शकतात. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पाहतो जेव्हा काही खूप महत्वाची जिम्मेदारी महिलांवर दिली जाते तर ती व्यवस्थितरित्या महिलाच पार पाडू शकतात आणि कुठल्याही विदाऊट मदतीशिवाय. तर माझं एकच म्हणणं आहे की महिलांनी प्रत्येक क्षेत्रात काम करावं आणि सुरक्षा. तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपल्याकडे सुरक्षेचा आहे. महिलांच्या संदर्भात अजून एक प्रश्न आहे. बालविवाह असेल, हुंडा प्रथा आहे, त्याचबरोबर गर्भपात हा एक मोठ्या प्रमाणावर आता सुद्धा महिलांमध्ये एक जाचक प्रश्न निर्माण होतोय. त्या संदर्भात तुमचं काय मत आहे? हुंडाबळी, बालविवाह या तर प्रथा म्हणजे खूप पूर्वीपासून चालत आलेल्या आहे आणि त्या फार वाईट प्रथा आहे आणि ह्याचा परिणाम एक अख्ख्या पिढीवर होतो. आणि माझं मत आहे की ह्या गोष्टी नाहीच व्हायला पाहिजेत आणि याच्यावर प्रशासनाची एक विशिष्ट अशी टीम पाहिजे आणि त्या टीमनी त्याच्यावर वॉच ठेवला पाहिजे. गावोगावी आपल्या आशा वर्कर वगैरे काम करतातच, परंतु त्यांना न जुमानता आपण आता मध्ये मूव्ही पाहिला असेल एक रिंकू राजगुरूंचा आशा म्हणून,
खूप इन्स्पिरेशनल मूवी आहे तो, की एक घरातला त्रास किंवा बाहेरचा त्रास किंवा एखाद्याच्या घरी जायचं म्हटलं तर तिथलं ते ऍटमॉस्फिअर, तिथलं वातावरण, महिलांना तिथली वागणूक कशी आहे त्या घरामध्ये, त्या सगळ्यांचा विचार करून त्यांना तिथे काम करताना खूप त्रास होतो. परंतु ते त्रासातनंही तिथे एका महिलेचा जीव वाचवलेला दाखवलेला त्या मूवीमध्ये. तर अशा पद्धतीने एक महिला ही जर मनानं ठरवलं, इच्छा निर्माण झाली एखाद्या महिलेच्या मनात की नाही मला हे करायचंय, तर ती ते करूच शकते. मग ती मुलगी असो महिला असो. आणि सुरक्षेचा विचार केला तर माझी प्रशासनाकडे एकच मागणी आहे की शालेय शिक्षणामध्ये सेल्फ डिफेन्स हा विषय ठेवायलाच हवा, मुलींसाठी किमान. गर्भपात संदर्भात काय आहे प्रतिक्रिया? गर्भपाताचं आपल्याकडे एक फक्त मुलगा हवा, परंतु त्या बॅनर मागे त्या महिलेचा शरीराचा आपण किती शोषण करतो. तुम्ही घरात तिला फिजिकली नीड्स किंवा मानसिक सुखही देत असताल, खूपही प्रेम करत असताल, परंतु गर्भपात हा सगळ्यांवर पाणी फिरवतो. घराघरात दारादारात पाहिले गेलं तर शासकीय निम शासकीय कार्यालयामध्ये जे काही महिला काम करतायत त्या खरंच सुरक्षित आहेत का? आणि त्या सुरक्षित असण्यासाठी सरकारला काय एक तुमचा संदेश असेल किंवा काय मागणी असेल? नाही, पूर्वी आता मला 20 वर्ष झाले नोकरी करते. पूर्वी काही सिक्युरिटी इश्यू यायचे, परंतु एक आता सध्याचे जे वातावरण आहे त्याच्यामध्ये प्रत्येक ऑफिसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आलेले आहेत. त्यामुळे हे थोडंसं प्रमाण कमी झालेलं आहे. आणि महिला जर स्वतः खंबीर असेल तर इथे ह्या गोष्टींना फेस करण्याची महिलेवर वेळच येत नाही. तिने स्वतः खंबीर राहायला पाहिजे आणि काही लिमिटेशन्स पाळल्या पाहिजेत. त्यावेळेस ती बरोबर सिक्युअर राहते. आणि त्याच्या उपर जर त्रास होत असेल तर आपल्याकडे भरपूर कायदे आहेत, सेक्शुअल हॅरेसमेंट्स वगैरे, जे की ऑफिस लेवलला तुम्ही तक्रार देऊ शकता. कुठल्या म्हणजे छोट्या लेवल पासून ते वरिष्ठ लेवल पर्यंत ती तक्रार नेऊ शकता, पण त्याच्यासाठी तुमच्याकडे तेवढं करेज पाहिजे. तुम्ही एक महिला आहात, गेल्या अनेक वर्षापासून शासन प्रशासनाच्या सेवेमध्ये काम करतायत, एक समाजसेविका म्हणून सुद्धा काम करतायत. तुमच्या जीवनातील सगळ्यात आनंदी क्षण कोणता आहे आणि कोणकोणते आहेत काय सांगता येईल का? माझ्या जीवनातील सगळ्यात आनंदी क्षण म्हणजे माझं लग्न. एक अशा प्रशासकीय अधिकाऱ्याशी माझं लग्न झालंय की एकतर ते म्हणजे करप्शन मध्येही नाहीये, समाजामध्ये वागताना कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, त्या संदर्भाने सतत त्यांचं मार्गदर्शन मला भेटत गेलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने मी हे समाजसेवेमध्ये पाऊल टाकलेलं आहे. तो माझ्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण आहे. त्याच्यानंतर मी जी नोकरी करते, एक सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आम्ही एक जनतेची सेवा त्या माध्यमातून करू शकतो. आणि तिथे आम्हाला बऱ्याच काही ऍक्टिव्हिटी म्हणजे स्किल बेस करू शकतो. आम्ही वेगवेगळे प्रोजेक्ट करू शकतो जेणेकरून एक ग्रामीण भागातल्या किंवा शहरी भागातल्या जनतेला आपण एक बचत कशी करायला हवी आणि कशासाठी करायला हवी याचं मार्गदर्शन करू शकतो. आणि आपण केलेली बचत आहे ना, ही पूर्ण देशासाठी उपयोगाला येते. जेव्हा देशातली युवा पिढी ही बचत करते तेव्हा तो देश आर्थिकदृष्ट्या प्रबल होतो. त्याच्यासाठी बचत ही फार आवश्यक आहे. आणि तो एक माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे की मी एक आर्थिक क्षेत्रामध्ये देशाचा एक छोटी का होईना वाटेकरी होऊ शकते. आणि त्याच्यानंतर मी ही जी समाजसेवा करते त्यावेळेस एक म्हणजे मी मध्ये आता जयंती केली सावित्रीबाई फुलेंची. अचानक माझ्या मनामध्ये आलं की आपण काहीतरी महिलांना एक प्लॅटफॉर्म तयार करून द्यावा. त्या अनुषंगाने आम्ही एक ग्रुप बनवला. 700 महिला त्यामध्ये सहभागी झाल्या आणि जयंती खूप अशी ऊर्जेमध्ये जयंती साजरी केली. आता ही जयंती साजरी करणं कशासाठी आहे तर मी म्हणते की आज आपल्या खूप असे म्हणजे आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्या महापुरुषांचे मार्गदर्शन भेटतात आणि ते आपले ऊर्जास्थान आहेत. आणि ह्या ऊर्जास्थानांचा उपयोग आपल्याला कसा करून घ्यायचा आहे याच्यासाठी कुठल्या माध्यमांचा आपण वापर करू शकतो. प्रथमतः तर मी म्हणेल की जेव्हा ह्या ऊर्जास्थानांबद्दल आपल्या घरातल्या महिलेला जेव्हा माहिती होते तेव्हा ती तिच्या मुलांना देते आणि असं पिढ्यानपिढ्या आपल्या ऊर्जास्थानं म्हणजे प्रसारित केले जाऊ शकतात. आणि त्यांनी काय कार्य केले समाजासाठी, आपल्यासाठी, आणि त्यांनी चारित्र्य जपून चारित्र्य संवर्धन म्हणा, समाज संवर्धन म्हणा, किंवा आपल्या घरामध्ये आपले जे लाईफस्टाईल आहे वगैरे, तर कुठल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये मॅनर करतात हे सगळं त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. आता आपण लाईफस्टाईलचा जर विचार केला तर खूप असे महागडे कपडे घालणं,
खूप असं म्हणजे एक्सपेन्सिव्ह वस्तू वापरणं, याच्यापेक्षा लाईफस्टाईल अशी मला आवडते की तुम्ही समाजाची काहीतरी ऋणी आहेत आणि त्याच्या संदर्भाने तुम्ही ते काम करा, ही आपली लाईफस्टाईल. आणि तो आपला ऑरा असतो. आणि ऑरा फार महत्वाचा असतो. ऑरा म्हणजे काय, की आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी एखाद्या कार्यक्रमामध्ये जातो, आपण म्हणजे पाठीमागनं पुढे जातो जनरली कार्यक्रमांमध्ये, तर त्यावेळेस आपण तिथे असल्याचा एक असाच आजूबाजूच्या ऍटमॉस्फिअर मध्ये लगेच जाणवला जातो. तो कशामुळे जाणवतो, तर तो आपल्या कामामुळे. तर ते जपलं पाहिजे प्रथम आपण. त्याचबरोबर तुम्ही महापुरुषांच्या जे काय मध्यंतरी जयंती साजरा केल्या, त्याबरोबर एक सामाजिक दायित्व म्हणून समाजसेवेच्या रूपातून अनेकांना मदत केली. महापुरुषापैकी इतर जे काही समाज आहे, समाजातील काही व्यक्ती असतील, आपल्या घरातल्या कुटुंबातील व्यक्ती असतील, नेमकं तुम्ही कोणाकोणाला आदर्श मानता तुमच्या जीवनामध्ये, त्याबद्दल काय तुमचं मत आहे? प्रथमतः मी माझ्या आईला आदर्श मानते. मी जे कार्य करते तेच कार्य माझी आई पण करत आलेली आहे. फक्त त्यांना योग्य प्लॅटफॉर्म भेटला नाही किंवा प्रकाश झोतात त्यांना येता आलं नाही आणि त्यांची तशी इच्छाही नव्हती. आज सोशल मीडियामुळे आपण जे काम करतो ते पटकन प्रकाश झोतात येतं. कदाचित त्यामुळे माझ्याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती भेटली. पण मी आदर्श माझ्या आई वडिलांनाच मानते आणि त्याच्यानंतर माझ्या पतीला. 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून देशात जगात साजरा केला जातोय. सर्व क्षेत्रातील जे काही महिला आहेत, नौकादर असतील, कामगार वर्ग आहे, घरातील महिला असतील, मग प्रत्येक क्षेत्रामधील रात्रंदिवस काम करणाऱ्या महिला असतील, त्यांना एक तुमचा काय संदेश असेल मोलाचा, एकंदरीत तुम्हाला कोणत्या शब्दात त्यांना शुभेच्छा द्याल? प्रथमतः मी सर्व महिला वर्ग, मुली यांना या 8 मार्च रोजी साजरा होणाऱ्या महिला दिनानिमित्त शुभेच्छा देते. आणि मी एकच संदेश देते की प्रत्येक मुलीने आणि प्रत्येक महिलेने आधी स्वतः सक्षम बनलं पाहिजे. आणि कसं असतं ना, तुम्ही जेव्हा खूप शांततेत प्रत्येक गोष्ट ऐकून घेताना, तेव्हा ते ज्याची ते ऐकतात तुम्ही, ते तुमच्यावर हावी व्हायला लागतात. त्यापेक्षा कुठेतरी जिथं चुकतंय तिथं तुम्ही विरोधही केला पाहिजे, जेणेकरून एक सेल्फ रिस्पेक्ट जपला जातो आणि त्यावेळेस तुम्ही सक्षम होतात. आणि त्यावेळेस मला तरी असं वाटतं की कोणी तुम्हाला त्रास देण्याची हिंमत करत नाही. तर ह्या होत्या एक उत्तम प्रशासक, जेणेकरून गेल्या अनेक दिवसापासून शासकीय सेवेमध्ये आपल्या कार्याचा आणि प्रशासकीय सेवेमध्ये काम करत असताना जे अनुभव आहे, त्या अनुभव समाज सेवेमध्ये रूपांतरित करून समाजाची सेवा घडावी, याच दृष्टिकोनातून गेल्या अनेक दिवसापासून त्यांचं कार्य सुरू आहे. एक शिस्तप्रिय अधिकारी म्हणून एका पोस्ट ऑफिसमध्ये, मुख्य कार्यालयामध्ये काम करत असताना त्यांचा हा येणारा अनुभव आणि समाजसेवेला दिलेलं त्यांचं जे काही योगदान आहे, त्या योगदानातून त्यांनी जी काही आतापर्यंत समाजसेवा केली, सगळ्या लोकांना एकजूट करण्याचं काम केलं आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याशी संवाद साधण्याचा या ठिकाणी नक्की त्यांनी परिपूर्ण प्रयत्न केलेला आहे. सर्वप्रथम या ठिकाणी बीड ज्ञानभूमीच्या या प्लॅटफॉर्मवर त्यांनी आपल्याशी संवाद साधला, त्याबद्दल मी सर्वप्रथम प्रियंकाताई गोरे जाधव मॅडम यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि ताई, तुम्ही या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल मी तुमचं धन्यवाद मानतो. थँक्यू. तुमचं धन्यवाद सर, की या ठिकाणी मला एक महिलांना संबोधित करण्याची तुम्ही संधी दिलेली आहे. आणि माझा आणखीन एक संदेश आहे की महिलांना, मुलींना कुठली काही अडचण येत असेल किंवा मानसिक काही त्रास होत असेल किंवा एक मनावर जडपणा वगैरे असेल, तर त्यांनी कधीही माझ्याशी संपर्क करावा आणि त्यांचा एक थोडाफार का होईना तो त्रास, मानसिक त्रास माझ्या बोलण्याने किंवा माझ्या मार्गदर्शनाने कमी करण्याचा मी निश्चित प्रयत्न करेल. मराठवाड्यातील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांचे बीडमधील सर्वात अत्याधुनिक कार्डियाक युनिट, रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टर टीम 24 तास उपलब्ध. येथे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, 2D इको, एक्स-रे, सोनोग्राफी योग्य दरात केली जाते. संपर्क आपल्याच बीड शहरात शिवाजीराव हार्ट केअर अँड इमेजिंग सेंटर, यशवंतराव नाट्यगृहाजवळ, बीड.